नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपण आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। मागील लेक्चरमध्ये आपण वर्ब व वर्बचे काही प्रकार या ठिकाणी पाहिले होते आणि आज आपल्याला या ठिकाणी वर्ब नंतर येणार जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच मधील ॲडवर्ब आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ॲडवर्ब यालाच मराठीत आपण क्रियाविशेषण असे म्हणतो। क्रियाविशेषण ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण। अ वर्ड दॅट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ब दॅट इज नोन ॲज अ ॲडवर्ब। म्हणजेच क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं। यासाठी आपण काही एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया। स्मिता स्पीक्स लाऊडली। Smita speaks loudly. The day is quite hot. The day is quite hot. And one more example. She speaks very loudly. She speaks very loudly. या वाक्यामध्ये पहा लाऊडली या ठिकाणी क्वाइट आणि लास्टच्या सेंटेन्समध्ये पुन्हा लाऊडली। म्हणजेच आपल्याला पहा स्मिता स्पीक्स लाऊडली म्हणजे या ठिकाणी वर्ब काय आहे? स्पीक्स हे वर्ब आहे। पहा स्पीक्स हे वर्ब आहे आणि स्मिता कशी बोलते म्हणजे तिची जी क्रिया आहे या ठिकाणी त्या क्रियेविषयी अधिक माहिती आपल्याला लाऊडली या शब्दामधून कळते, म्हणून आपण या वाक्यामध्ये लाऊडलीला क्रियाविशेषण असे म्हणतो। द डे इज क्वाइट हॉट। द डे इज क्वाइट हॉट या वाक्यामध्ये पहा हॉट हे काय आहे? या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे। पहा काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे आणि या ॲडजेक्टिव्ह बद्दल आपल्याला क्वाइट या शब्दामधून माहिती मिळते। आणि तिसरं जे वाक्य पहा शी स्पीक्स व्हेरी लाऊडली। शी स्पीक्स व्हेरी लाऊडली म्हणजे ती त्या ठिकाणी कशा पद्धतीने बोलते तर त्या ठिकाणी सुद्धा लाऊडली हे उत्तर त्या ठिकाणी येते। म्हणजेच पहा अ वर्ड दॅट मॉडिफाईज। अजून एक व्याख्या आपण या उदाहरणांच्या सहाय्याने या ठिकाणी करू शकतो, ती म्हणजे अ वर्ड दॅट मॉडिफाईज द मीनिंग ऑफ द वर्ब ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब। meaning of the verb adjective and adverb that modifies the meaning of the verb adjective and adverb and that is known as a adverb। यानंतर आपण या ठिकाणी ॲडवर्बचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत। ॲडवर्बचे प्रकार, टाइप्स ऑफ ॲडवर्ब। यातला पहिला टाइप जो आहे पहा तो आहे ॲडवर्ब ऑफ मॅनर। ॲडवर्ब ऑफ मॅनर यालाच मराठीमध्ये आपण रीत दर्शक क्रियाविशेषण असं म्हणतो। रीत किंवा पद्धत दर्शक क्रियाविशेषण। रीत किंवा पद्धत दर्शक क्रियाविशेषण म्हणजेच पहा अ ॲडवर्ब दॅट शो how or in what way in what manner an action is done is called adverb of manner। क्रिया कशा प्रकारे घडते हे आपल्याला ज्या शब्दामधून कळतं त्या शब्दाला आपण रीत किंवा पद्धत दर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो। त्यासाठी मी दोन एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते। मनीष वर्क हार्ड to win the prize।
आणि आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते, ही रॅन फास्ट, ही रॅन फास्ट. ओके, या ठिकाणी 2 एक्झाम्पल मी लिहिलेली आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये पहा, मनीष वर्क हार्ड टू विन द प्राइज. मनीष वर्क हार्ड टू विन द प्राइज. तर या पहिल्या वाक्यामध्ये हार्ड हा जो वर्ड या ठिकाणी आहे तो काय करतोय, तो आपल्याला ॲडवर्ब ऑफ मॅनर या ठिकाणी दर्शवत आहे. म्हणजेच मनीषने कशा प्रकारे त्या ठिकाणी काम केलेलं आहे ते प्राइज जिंकण्यासाठी ते आपल्याला या ठिकाणी कळते. आणि तो वर्ड आहे या ठिकाणी हार्ड. तो वर्ड या ठिकाणी आहे तो म्हणजे हार्ड. आणि दुसरं जे वाक्य आहे पहा, ही रॅन फास्ट. ही रॅन फास्ट म्हणजे तो कसा पळतो, तो कसा पळतो म्हणजे फास्ट पळतो. म्हणजे या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये हार्ड आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फास्ट हे काय आहे, ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ती कृती कशा पद्धतीने घडते किंवा कोणती रीत त्या ठिकाणी दर्शवलेली आहे ते आपल्याला हार्ड आणि फास्ट या शब्दामधून त्या ठिकाणी कळत आहे. म्हणून आपण त्याला ॲडवर्ब ऑफ मॅनर असे म्हणतो. या ठिकाणी पहा तुम्ही 2 प्रकारे जे आपलं या ठिकाणी आन्सर आहे म्हणजेच ॲडवर्ब ऑफ मॅनर आहे ते आन्सर आपल्याला पाहिजे असेल, म्हणजे हार्ड किंवा फास्ट हे आन्सर आपल्याला पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी हाऊ किंवा इन व्हॉट मॅनर, हाऊ किंवा इन व्हॉट मॅनर या 2 शब्दांच्या सहाय्याने आपण या ठिकाणी प्रश्न तयार करू शकतो. आता ॲडवर्ब ऑफ मॅनर नंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ॲडवर्ब ऑफ प्लेस. ॲडवर्ब ऑफ प्लेस यालाच म्हणतात स्थळदर्शक, स्थळदर्शक क्रियाविशेषण. क्रिया विशेषण, स्थळदर्शक क्रिया विशेषण. म्हणजेच पहा, an adverb that shows where an action happen, where an action happen or where an action has taken place, where an action has taken place, that is known as a adverb of place. म्हणजेच पहा, क्रियेचे स्थळ दर्शवणाऱ्या शब्दांना, क्रियेचे स्थळ दर्शवणाऱ्या शब्दांना आपण या ठिकाणी स्थळदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो. त्यासाठी मी या ठिकाणी काही एक्झाम्पल लिहिते. आय हॅव टू वॉक फार, आय हॅव टू वॉक फार, आय हॅव टू वॉक फार. डोंट गो एनीवेअर, डोंट गो एनीवेअर. आणि आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते. स्टे हिअर टिल आय रिटर्न, स्टे हिअर स्टिल आय रिटर्न. म्हणजे पहा या ठिकाणी मी 2-3 एक्झाम्पल लिहिलेले आहेत. आय हॅव टू वॉक फार, आय हॅव टू वॉक फार. डोंट गो एनीवेअर, डोंट गो एनीवेअर अँड स्टे हिअर स्टिल आय रिटर्न. म्हणजेच पहा या पहिल्या वाक्यामध्ये फार, फार हा जो वर्ड या ठिकाणी दिलेला आहे तो आपल्याला प्लेस दर्शवतोय, तो आपल्याला या ठिकाणी प्लेस दर्शवण्याचं काम करत आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये डोंट गो एनीवेअर, एनीवेअर हा वर्ड त्या ठिकाणी यूज केलेला आहे आणि तोही आपल्याला या ठिकाणी स्थळ दर्शवण्याचं काम करत आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये स्टे हिअर स्टिल आय रिटर्न, स्टे हिअर स्टिल आय रिटर्न. हिअर म्हणजे इथे, येथे, म्हणजे त्या वाक्यामधून सुद्धा आपल्याला प्लेस कळत आहे. म्हणजे या 3ही एक्झाम्पलमध्ये जे शब्द वापरलेले आहेत फार, एनीवेअर आणि हिअर, यातून आपल्याला स्थळाचा उल्लेख या ठिकाणी होत आहे. म्हणून आपण त्याला ॲडवर्ब ऑफ प्लेस म्हणजे स्थळदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो. यासाठी सर्व आणखी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, या ठिकाणी प्लेस म्हणजे काय, प्रत्येक वेळेस आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर प्लेसचं नावच येईल असं नाही. त्या ठिकाणी एनीवेअर, समवेअर, हिअर, देअर, फार, नियर यासारख्या शब्दांचा सुद्धा त्या ठिकाणी स्थळ दर्शवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरा आपला जो प्रकार आहे पहा तो आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे ॲडवर्ब ऑफ टाईम. यालाच आपण कालदर्शक, कालदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो.
कालदर्शक क्रियाविशेषण म्हणजेच ॲडवर्ब ऑफ टाइम. आता ॲडवर्ब ऑफ टाइम, an adverb that show when or at what time an action has taken place, that is known as a adverb of time. That is known as a adverb of time. ज्यामध्ये पहा क्रियेची वेळ दर्शवणाऱ्या शब्दांना आपण या ठिकाणी कालदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो. आता यामध्ये पहा, आय ऑलवेज वेक अप अर्ली. आय ऑलवेज वेक अप अर्ली. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहिते, आय सॉ अ मूवी यस्टरडे. आय सॉ अ मूवी यस्टरडे. आय सॉ अ मूवी यस्टरडे. म्हणजेच आपलं जे पहिलं वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे, आय ऑलवेज वेकअप अर्ली. आय ऑलवेज वेकअप अर्ली. म्हणजे या वाक्यामध्ये जो अर्ली हा वर्ड आहे, अर्ली म्हणजे फार लवकर, सकाळी, तर त्यामधून आपल्याला या ठिकाणी क्रियेचा टाईम म्हणजेच त्या ठिकाणी काल दर्शवला आहे पा, म्हणून आपण त्याला कालदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो, अर्ली. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आय सॉ मूवी यस्टरडे. आय सॉ मूवी यस्टरडे म्हणजेच पा, जर आपण या ठिकाणी व्हेनने प्रश्न विचारला, when did you see a movie? When did you see a movie? That time you get the answer, that is yesterday. दॅट इज यस्टरडे. म्हणजे पहा, आपण या ठिकाणी व्हेनने प्रश्न विचारू शकतो आणि त्यावेळेस आपल्याला यस्टरडे किंवा अर्ली हे जे कालदर्शक क्रियाविशेषण या ठिकाणी आहे ते आपलं या ठिकाणी आन्सर या ठिकाणी येईल. यालाच आपण ॲडवर्ब ऑफ टाइम असे म्हणतो. यानंतर ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा नंबर. पुढचा जो प्रकार आहे पहा, ॲडवर्ब फ्रिक्वेन्सी किंवा नंबर. फ्रिक्वेन्सी किंवा त्याला नंबर असेही म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो आवृत्तीदर्शक. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण असे या ठिकाणी म्हटले जाते पहा. An adverb that show how often or how frequently an action is done is called adverb frequency or number. Means in adverb frequency what is important? How often and how frequently that action happen. It is very important in the adverb frequency. म्हणजेच पहा, क्रियेची आवृत्ती दर्शवणाऱ्या शब्दाला आपण या ठिकाणी आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, वी मीट ऑफन. We meet often. And one more example, I read the newspaper daily. I read the newspaper daily. आय रीड द न्यूजपेपर डेली. म्हणजेच पहा, आता या ठिकाणी आवृत्तीदर्शक या वाक्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? आवृत्तीदर्शक. तर या पहिल्या वाक्यामध्ये पहा ऑफन आणि दुसऱ्या वाक्यामध्ये डेली हे जे वर्ड आहेत, वी मीट ऑफन म्हणजेच या ठिकाणी ऑफन अंडरलाईन केलेला वर्ड आहे. आय रीड द न्यूजपेपर डेली. ऑफन आणि डेली यातून आपल्याला ती क्रिया पुन्हा पुन्हा घडत आहे, म्हणजेच त्याची आवृत्ती त्या ठिकाणी घडत आहे असं आपल्याला या दोनही शब्दामधून कळत आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण. आणि आपल्याला जर आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण हे उत्तर त्या ठिकाणी हवं असेल तर आपण त्याला हाऊ मेनी टाइम्स किंवा हाऊ ऑफन याने या ठिकाणी प्रश्न विचारून आपण आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण हे आपलं उत्तर त्या ठिकाणी मिळवू शकतो. यानंतर पुढचा जो प्रकार आहे पहा, तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी नंतर पुढचा जो प्रकार आहे आपला पाचवा प्रकार, ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी. ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी.
ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी म्हणजेच यालाच आपण परिणामदर्शक इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आपण याला परिणामदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो. परिणामदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो. अँड ॲडवर्ब दॅट शो हाऊ मच or what degree or extent an action is done is called adverb of quantity. म्हणजेच परिणामदर्शक क्रियाविशेषण क्रियेचे प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दांचा यामध्ये समावेश होतो. क्रियेचे प्रमाण दर्शवणाऱ्या शब्दांचा या ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी म्हणजे परिणामदर्शक क्रियाविशेषणामध्ये समावेश होतो. यासाठी पहा काही एक्झाम्पल. Your answer is partly right. Your answer is partly right. The cup is nearly full. The cup is nearly full. The cup is nearly full. या दोन वाक्यामध्ये पहा पार्टली अँड नियरली हे जे वर्ड या ठिकाणी दर्शवलेले आहे पहा ते काय करतात क्रियेचे प्रमाण दर्शवतात. पहा क्रियेचे प्रमाण या ठिकाणी दर्शवलेले आहे. युअर आन्सर इज पार्टली राईट म्हणजे तुमचं जे उत्तर आहे ते कसं आहे पार्टली राईट आहे. म्हणजे त्या पार्टली या शब्दामधून तुमचं जे आन्सर आहे ते किती प्रमाणात योग्य आहे किती प्रमाण त्याचं योग्य आहे ते या ठिकाणी आपल्याला कळत आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये द कप इज नियरली फुल नियरली या शब्दामधून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रमाणाचा बोध या ठिकाणी होत आहे. म्हणजे पार्टली आणि नियरली या दोनही वाक्यामधील शब्दामध्ये आपल्याला त्या क्रियेचे परिणामदर्शक क्रियाविशेषण असा उल्लेख त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. पहा म्हणजेच या ठिकाणी पहा जर तुम्हाला पार्टली किंवा नियरली हे तुमचं आन्सर या ठिकाणी पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी हाऊ मचने प्रश्न विचारू शकतो. काय विचारू शकतो हाऊ मचने प्रश्न विचारू शकतो आणि मग त्यावेळेस आपलं या ठिकाणी पार्टली किंवा नियरली हे आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. पहा तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी अतिशय छोटा आणि सोपा असा प्रकार आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे ॲडवर्ब आणि ॲडवर्बचे टाईप. आता आपलं या ठिकाणी पार्ट्स ऑफ स्पीचमधील कंजक्शन प्रेपोजिशन आणि इंटरजेक्शन हे 3 भाग राहिलेले आहे तेही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर ग्रामरमधील काही भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा. थँक्यू.